Hello student, I am Mr. Deepak Ahirao sir, Pimpalgaon High School, Pimpalgaon Vaswant. Now last period we have to learn about the kingdom planting. ओके, मागच्या तासाला आपण किंगडम प्लांटिंग थोडक्यात माहिती घेतली होती. आता आपण काय पाहणार आहोत. नाव सी हिअर अँड वी आर गोइंग टू लर्न अबाउट द बेसिस फॉर क्लासिफिकेशन. आता आपण काय पाहणार आहोत, काय शिकणार आहोत. बेसिस फॉर क्लासिफिकेशन म्हणजे जे प्लांट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करण्यात आलेलं आहे, कोणता मेन पाया आहे ते आपण आता पाहणार आहोत. बघा, लक्ष द्या पोरांनो. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इन द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. पहिला क्रायटेरिया काय आहे रे, की वनस्पती जे असतात त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी फर्स्ट क्रायटेरिया कोणता वापरण्यात आलेला आहे, की त्या वनस्पतीमध्ये ऑर्गन असणे किंवा नसणे. लक्षात घ्या, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. जे ऑर्गन आहे वनस्पतींचे, जे अवयव आहे ते वनस्पतीचे अवयव आहे किंवा नाही, हे मेन क्रायटेरिया वापरून क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे ह्या प्लांटचं, वनस्पतींचं. तर बघा आणखी काय बघा. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन. आणि दुसरं जे क्रायटेरिया घेतलेला आहे, सेकंड नंबरचा जो क्रायटेरिया यूज केलेला आहे तो आहे की त्या वनस्पतींमध्ये कंडक्टिंग टिश्यू आहेत का, किंवा असणे किंवा नसणे. हे बघा, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू, की त्यांच्यामध्ये सेपरेट असा कंडक्टिंग टिश्यू असणे किंवा नसणे. आणि ते टिश्यूचं काम काय, फॉर कंडक्शन ऑफ वॉटर. ते टिश्यू काय करतं, वॉटर कंडक्ट करणे किंवा फूड कंडक्ट करणे. मग अशा काही स्पेशल टिश्यूज असतात वनस्पतीमध्ये किंवा नसतात, असेल तर ते वॉटर कंडक्शन करणे आणि फूड कंडक्शन करणे हे काम करतात. मग हा सेकंड क्रायटेरिया त्यांनी गृहीत धरलेला आहे प्लांट क्लासिफिकेशनसाठी. लक्षात घ्या. डू द प्लांट बियर सीड्स. आता जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये काय असतात रे, बिया असतात. म्हणजे काही वनस्पतींना बिया तयार होतात फळांमध्ये, काहींना होत नाही. बघा मग, इफ दे डू देन, जर त्यांच्यामध्ये बिया तयार होत असतील तर वेदर द सीड्स आर एन्क्लोज इन द फ्रूट ऑर नॉट. जर त्या फळांना बिया येत असतील तर ते बिया कुठे असतात रे, एन्क्लोज द फ्रूट, फ्रूटमध्ये असतात, काही फ्रूटचा बाहेर असतात. इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. हा सुद्धा वनस्पतीच्या क्लासिफिकेशनसाठी तिसरा क्रायटेरिया, थर्ड क्रायटेरिया वापरण्यात आलेला आहे, की त्या वनस्पतींना फळ येणे, त्या फळांचा आत बिया असणे किंवा बिया नसणे, हे सुद्धा क्लासिफिकेशन करण्यात आले. यावरून सुद्धा वनस्पतींचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. हा तिसरा क्रायटेरिया यूज केला. फायनली प्लांट आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स. आणि फायनली जो चौथा क्रायटेरिया आहे तो काय होता आणखी, की प्लांट आर ग्रुप्ड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स. की जे सीड्स असतात, बिया असतात, त्यांच्यामध्ये काय असतं रे, सीड्सच्या मध्ये कॉटिलेडॉन, म्हणजे सीड्सचे जे बिया असतात त्यांना कॉटिलेडॉन असतात. लक्षात आहे, कॉटिलेडॉन. आणि ते कॉटिलेडॉन जे असतात ते काय करतात, त्या प्लांट्सला मदत करतात. जेव्हा तो प्लांट्स छोटा तयार होतो एका सीड्स पासून, ज्यावेळेस एक छोटंसं रोपटं तयार होत असतं त्यावेळेस सुरुवातीला तो कॉटिलेडॉन त्या प्लांटला काय करतं, हेल्प करतं, अन्न पुरवठा करत असतो. लक्षात घ्या, हे मेन क्रायटेरिया आहे. पुढे बघा रे, ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, वनस्पतींच्या हायर लेवलला क्लासिफिकेशन करण्यात आलं. डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन, आणि वेगवेगळे वैशिष्ट्य सुद्धा कन्सिडर करण्यात आले आहे प्लांटचं क्लासिफिकेशनसाठी. फॉर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर, फ्रुट्स अँड सीड्स प्लांट. लक्षात घ्या, म्हणजे आणखी काय विचार करण्यात आलेला आहे इथं, की वनस्पतींचे जे क्लासिफिकेशन करण्यात आलेले त्यांचे मेन वैशिष्ट्ये काय आहेत, तर त्याच्यामध्ये फुल असणे किंवा नसणे, ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स, त्या वनस्पतीला फुलं येणे किंवा फुलं न येणे, फ्रुट्स येणे किंवा फ्रुट्स न येणे, अँड सीड्स, त्या वनस्पतीला बिया असतात किंवा नसतात. प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅमस ऑर
पॅनिरिओग्राम्स, क्रिप्टोग्राम्स अँड पॅनिरिओग्राम्स. म्हणजे लक्षात घ्या, हे जे फ्लावर्स आहे म्हणजे वनस्पतींना फ्लावर येतात, फ्रुट्स येतात, सीड्स येतात, प्लांट्स येतात, काहींना येत नाही. ह्या मेन क्रायटेरियावर त्यांचं क्लासिफिकेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे. क्रिप्टोग्राम्स किंवा त्याला फेनोग्राम्स सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या. डिपेंडिंग अपॉन द वेदर सीड्स आर एन्क्लोज विदिन अ फ्रूट. समजा एका फ्रूटमध्ये बिया असतो आणि तो फ्रूटच्या आत तो बिया एन्क्लोज केलेला आहे, किंवा ऑर नॉट, किंवा तो बिया फ्रूटच्या मध्ये नाही आहे. लक्षामध्ये. मग फेनेरिओग्राम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म. लक्षात घ्या. फेनोग्राम्स म्हणजे काय रे, कसं फेनोग्राम्स म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलं आहे. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, कवच नसलेले बीजे. म्हणजे काही बिया जे असतात ते फेनोग्राम्स म्हणजे काय, त्यांना कवच नसतं, त्या बियांना असं बाहेरून एक बाहेर कवच नसतं. अँड अँजिओस्पर्म, तर काहींना कवच असतं. म्हणजे फेनोग्राम्स म्हणजे काय की काही बिया असतात त्यांना कवच असणे, काही बिया जे आहेत त्यांना कवच नसणे. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, कवच नसलेले बीजे. अँड अँजिओस्पर्म म्हणजे काय, कवच असलेले बीजे. असा हा प्रकार आहे. तर अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोकॉट्स ऑर डायकॉट्स. तर अँजिओस्पर्म जो आहे म्हणजे कवच असलेले जे बिया आहेत ते बिये एक तर मोनोकॉट असतात किंवा डायकॉट असतात, डिपेंडिंग अपॉन देअर नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड. ते कशावर अवलंबून आहे, त्या सीडच्या कॉटिलेडॉनवरती. तो जो बिया असतो त्याला कॉटिलेडॉन आहेत का, बीजपत्र. कॉटिलेडॉन म्हणजे बीजपत्रे असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार केलं, अँजिओस्पर्म म्हणजे कवच असलेले बी जे आहेत समजा, मग ते मोनोकॉट पण असतात किंवा डायकॉट पण असतात. लक्षात घ्या. मोनोकॉट म्हणजे काय, त्या बियाचे दोन भाग होतात, त्या बियाचे दोन भाग होऊ शकतात, त्याला आपण मोनोकॉट म्हणतो, काय म्हणतो डायकॉट म्हणतो, कारण त्याचे दोन भाग होतात. पण काही बिया असे की त्यांचे दोन भाग होत नाही, तो पूर्ण एकच असतो, त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. अलग लक्षामध्ये. असं इथं हे दिलेलं आहे. मग पुढे आपण अँजिओस्पर्म मध्ये मोनोकॉट आणि डायकॉट सुद्धा पाहणार आहोत. त्यानंतर आपण अँजिओस्पर्म नंतर जिम्नोस्पर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पुढे हा भाग पाहणार आहोत. फक्त मेन बेस काय तो आपल्याला पाहायचा होता की मेन बेस कोणता आहे क्लासिफिकेशनसाठी, कोणकोणते क्रायटेरिया इथे यूज केले गेले ते फार महत्त्वाचं होतं. आपण ते पाहिलं कोणकोणते क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया काय पाहिला आपण, ऑर्गन असणे किंवा नसणे. दुसरा क्रायटेरिया काय पाहिला आपण, टिश्यू असणे किंवा कंडक्टिंग टिश्यू असणे किंवा नसणे. तिसरा क्रायटेरिया काय पाहिला आपण, आठवत आहे का तुम्हाला, की त्याच्यामध्ये कॉटिलेडॉन असणे किंवा कॉटिलेडॉन आहे किंवा नसणे, किंवा त्याला त्या फ्रुट्स आहे त्या फ्रूटमध्ये बिया असणे किंवा नसणे, मग फ्रूट मध्ये असणे किंवा बाहेर असणे, असा सुद्धा प्रकार आपण पाहिलेला आहे. असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. त्या बेसवरती वनस्पतींचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. अलग लक्षामध्ये पोरांनो. ओके, इथं आपण हा भाग पाहून घेऊ. काय दिलं बघा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. इन 1883 इचलर अ botanist classified the kingdom plantae into 2 सब किंगडम्स. म्हणजे इचलर नावाचा सायंटिस्ट होता 1883 मध्ये. तो बॉटनिस्ट होता. बॉटनीचा अभ्यास करायचा म्हणजे वनस्पती शास्त्रात तो पारंगत होता, त्याच्याने स्टडी केला. आणि त्याने काय केले, 2 सब किंगडम प्लांट किंगडमचे म्हणजे किंगडम प्लांटीचे वनस्पती सृष्टीचे 2 सब किंगडम त्याने शोधून काढले, त्याच्यावर त्याने स्टडी केला. ॲज रिझल्ट 2 सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स अँड फेनोग्राम्स. म्हणजे क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय की त्याला बीजपत्री आहे, अँड फेनोग्राम्स म्हणजे काय त्याला बीजपत्री, म्हणजे हा क्रिप्टोगॅम्स म्हणजे तो बीजपत्री नाही, अबीजपत्री, त्याला बीजपत्र नाही आहे. आणि फेनोग्राम्स म्हणजे त्याला बीजपत्र आहे. असे दोन त्याने या 2 विषयी सब किंगडम विषयी त्याने सांगितलं. आणि वेअर कन्सिडर फॉर प्लांट क्लासिफिकेशन. आणि क्रिप्टोगॅम्स आणि फेनोग्राम्स हे प्लांटचं क्लासिफिकेशनसाठी कन्सिडर करण्यात आलेलं आहे. असा हा सायंटिस्ट होता. ओके, सोपं आहे पोरांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट टॉपिक आपण जो आहे पुढचा तो आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आपण डायरेक्ट म्हणजे तेच क्रिप्टोग्राम्स आणि हा जो क्रिप्टोगॅम्स आहेत अबीजपत्री त्याविषयी आपण नेक्स्ट टॉपिक शिकू. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत आणखी. त्यानंतर फेनोग्राम्स आहेत, त्याच्यामध्ये आणखी काही प्रकार आहेत ते आपण पुढे शिकणार आहोत. जे शिकवलं ते पुन्हा ते व्हिडिओ पाहणे, त्याची रिव्हिजन करणे पोरांनो. आणि काही अडलं असेल तर तुम्ही मला स्पेशली स्कूलमध्ये येऊन भेटून विचारू शकता. ओके.